नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शिरूरमध्ये रुपेश भाऊंकडे. यांच्याकडे खास रेसरमध्ये टॉप ब्लड लाईन म्हणजे चेन्नई असेल किंवा आपल्या पुण्यामधील असेल फक्त टॉपचेच पक्षी ठेवलेले आहेत त्यांनी. ते सर्व पाहणार आहे आपण. तर जास्त वेळ न घालवता त्यांच्याशी चर्चा सुरू करू आपण. रुपेश भाऊ, एकदा नाव सांगा पूर्ण तुमचं. रुपेश चिलेकर, शिरूर. शिरूर. ओके, चला मला पक्षी दाखवा, जोडे दाखवायला चालू करा आधी. हा घ्या. हा कोणता आहे? मिलिमन मध्ये येतात हे कुठली लाईन आहे काय? ही आपली इम्पोर्ट लाईन आहे 100%. काढा बाहेर, काढा मेल काढा बाहेर. हा कुठून आणला होता किंवा काय? आपण चेन्नई मधून घेतलेले, चेन्नई मधून फर्स्ट जनरेशनचे पक्षी. त्यावेळेस काय किमतीला खरेदी केला होता पक्षी? हे बच्चा असं 12, 13, 14 हजार पर्यंत, शिवाय ट्रान्सपोर्ट फी एक्स्ट्रा. काहीच लाईन नको घ्यायला. पुन्हा त्याचे आता काय पट्टे आहेत ना? 2 पट्टे त्याचे. त्याचे पट्टे म्हणजे हा जोड दिलेला आहे आता ठेव? हा, सील केलेला आहे. हा जोड केलेला आहे आता जाणार पुण्यामध्ये. ते एक बच्चा असल्यामुळे ना राहिलेला आहे अजून. चल फिमेल घ्या एक. हा विंग पॅटर्न. हा लॉंग मध्ये तो काय? नाही, हायेस्ट तसं पाहिलं तर हे शोपीस धरले पाहिजे, पण रेसला पण चालतं ते. पण शेवटी नेबाबरांपेक्षा रिझल्ट कमीच येतो. कमी आहे. चल फिमेल. तो लॉफ्ट उडवण्यासाठी एकदम चांगले आहेत. रेसला नाही खेळ? नाही खेळतात. 500 किलोमीटर पर्यंत खेळलेले आहेत का कधी पक्षी? नाही खेळतात ते, पण शेवटी पाहिजे असा रिझल्ट नाही. बाबरांनी तर रिझल्ट नाही. दुसरा जोडी शूटिंग करते आपल्या ते पट्टी ठेवणार आहेत का देणार तुम्ही? हे ठेवणार आहेत. हा खर ते त्या जोड सेल केल्यामुळे ना बंद करत. हवरचा कोणता आहे? ती रेड ग्रिझल फिमेल आहे. तिचे ग्रँड फादर आहे ना 500 ते 700 किलोमीटर फर्स्ट प्लेसमेंट आहेत. आणि हा मेल स्वतः हे रेस मध्ये खेळले 250 किलोमीटर फर्स्ट प्लेसमेंट आहे. आणि 500 किलोमीटरला 12 प्लेसमेंट मध्ये. फिमेल कुठून आणली होती काय? ही कर्नूल मधून घेतलेली. हा, ते ज्यांची कुठे घेतली ते स्वतः 2 ते 3 वर्ष कंटिन्यू चॅम्पियन आहे ते. त्यावेळेस काय किमतीला खरेदी केली? ती आपल्याला 7,000 रुपयाला घेतलेली. पण त्यांचेच आहेत का दुसरे? त्यांचीच आहे. धुंदा मारला यावेळेस. यावेळेस धुंदा नेकरिया. निळा कोणत्या क्लबला खेळलेला आहे? हा कुरकुडाई म्हणजे चेन्नईच्या पुढे. चेन्नईचा आहे. हा किती दिवसापासून पक्षी निळा तुमच्याकडे? आपल्याकडे हा जो 2 वर्षापासून आहे. आणि शिवाय तो स्वतः प्लेसमेंट असून आई बापा सुद्धा ना 700 किलोमीटर पर्यंत 3-3, 4-4 प्लेसमेंट आहे. त्याचे पट्टे बिट्टे इथून माग किती काढलेत काय आपण? त्याचं ब्रिडिंग इथून मग सगळं सेल केलं बरं का. आता जे आपल्या स्टॉक साठी ब्रिडिंग साठी जे 1-2 मेल ठेवलेले आहेत त्याचे फक्त निळ्यातले. लाईन तयार करून ठेवली. त्याच्यानंतर कोणता आहे खाली जोड? ग्रिझल. आणि ग्रिझल आहे. ही ग्रिझल फिमेल आहे. हिची मदत स्वतः 400 किलोमीटर फर्स्ट प्लेसमेंट आहे. ओके, कुठली लाईन म्हणजे? लाईन नेम आहे आपल्याला पुण्यातीलच आहे. पुण्यातीलच. हा, मदर 400 किलोमीटर फर्स्ट प्लेसमेंट आहे. आणि फादर एवढी लाईन मध्ये व्हाईट. बाबऱ्याचं काय? बाबरा आहे फास्ट रेड म्हणून फिमेल आहे आपल्याकडे. विकनेस सरांची चेन्नईचे. आणि त्याला याचा मेल आहे गिली जमाचा. त्या दोघांचा बच्चा आहे. काय किमतीला खरेदी केली होती त्यावेळेस? ही आपण 5,000 रुपयाला घेतलेली फिमेल आहे. आणि हा घरचाच पट्टा आहे. हे लाल बाबऱ्याचं. हा सज्जक बुलोड आहे. मेल आणि फिमेल दोन्ही बी. त्यांचे फर्स्ट जनरेशनचे विकनेस सरांचे दोन्ही पक्षी. त्यांचे पट्टे आहेत 2. हे त्यांचे 2 पट्टे आहेत. हे काय किमतीला खरेदी केले होते? हे त्याला मेल 18,000 रुपयाला आणि फिमेल 9,000 रुपयाला घेतलेली. त्यांच्या आई वडिलांची काय प्लेसमेंट वगैरे होती का? आई वडिलांचे ते स्टॉक बर्डच आहे. पण ते पूर्ण एमएलचे पक्षी आहेत आई वडील त्यांचे. हा आपला बच्चा पोचण्यासाठी आहे. त्याच्या खाली कोणता काढलाय? ते याचेच जनरल मिलिमनचे पट्टा. यांचं काय? ही आपली घरची फिमेल आहे.
ग्रिझल ब्ल्यू कलरची फिमेल आहे आपली घरची. फिमेल हा. हा आणि ग्रिझल मेल येतो. मेल कुठला आहे का? मेल आपण बाहेर घेतलेला आहे. हा लाईन काय माहित होती का? नाही लाईन नाही पण टॉप लाईनचा एकदम. ब्लड लाईन चांगली आहे. हा ब्लड लाईन चांगली आहे. त्याच्याकडे काय आता ही सिल्वर ग्रिझल फिमेल आहे. ही घरची आहे का बाहेरची? नाही ही घेतली आपण मारुती F5 लॉफ्ट यावरील आणि जॅन्सन लाईन आहे. हा लॉंग डिस्टन्स मध्ये. हा स्वतः 700 किलोमीटर फॉलोविंग आहे. हा बाहेरचा पक्षी, हा पेअरच बाहेरचा आहे. आता दोन ग्रिझल मारले तर निळा मारलाय. एक निळा आणि एक ग्रिझल मारलेला आहे. निळा आणि ग्रिझल हा. आणि ही जी फिमेल आहे ना ब्ल्यू, हा ही खालची, ही ह्या जोडचा पट्टा आहे. या जोडचा आहे. हा मागील वर्षीचा. त्याच्या खाली कोणता आहे? ही ब्ल्यू कलरची फिमेल, हिचे 2 प्लेसमेंट आहेत. 150 आणि 250 किलोमीटर. ही कुणाकडून आणलेली आपल्या पुण्यात? ही आपण हैदराबाद वरून घेतलेली. ते स्वतःचे 2 प्लेसमेंट आहेत. आणि हा ग्रिझल मेल आपण बाहेरून घेतलेला आहे. हा ग्रिझल पुण्यातलाच आहे का बाहेरचा? पुण्यातलाच आहे. पुण्यात. त्याचे पट्टे बिट्टे आता काय अजून? हा फर्स्ट टाइम जोड मध्ये घेतलेला आहे. त्याच्या खाली कोणते? जोडी खाली धुंद्याचं काय? हा धुंदा ह्या जोडचा पट्टा आहे. आपण सगळ्यात पहिले हा पहिला जोड. हा बा ह्या जोडचा त्या जोडचा. आणि फिमेल जी आहे फिमेल वर आहे. हा ही तर फिमेल आहे त्याची. ती कुठली काय? ही जेलिजामा. आणि त्याची मदर नाही सांगता ना बघ, मदर लिहिलेली आहे हिस्ट्री. पण फर्स्ट जनरेशनचे आई वडील दोघे बी त्याचे आई वडील दोन्ही फर्स्ट जनरेशन विघ्नेश्वरांचे. आपल्या घरचाच पट्टा येतो. लॉंग डिस्टन्स मध्ये आहे. लॉंग डिस्टन्स मध्ये आहे का? हा. त्याचे पट्टे बिट्टे आता किती काढलेत काय? त्याची पहिलीच कॉपी म्हणजे अजून अंड्यावरतीच आहे. हा ग्रिझल कुठला आहे? हा पुण्यातीलच आहे. जे बहिणीचे 2 प्लेसमेंट आहे. सख्खी बहीण. सख्खी बहीण. हा. आणि ही ब्ल्यू प्लेसमेंट आहे काय? 150 आणि 250 किलोमीटरला. 150. हा. हे निळाचं काय? आणि ही सनलॉफ्टची फिमेल आहे. सुनील आळकुंटे. 2 वर्ष पुण्यात चॅम्पियन येते. हा श्रीनिवास सरांची लाईन आहे. निळेच निघले दोन्ही आता काय? ग्रिझल मारला निळेच निघले. ही 300 किलोमीटरला 9 प्लेसमेंट वरती आहे. ही स्वतः आणि 500 किलोमीटर फॉलोविंग आहे. मिडल मध्ये येते. हा शॉर्ट टू मिडल. हा ग्रिझल आहे. आपण आपला घरचा पट्टा आहे हा. याचा फादर 700 किलोमीटर प्लेसमेंट आहे. अक्षय वरणकर यांच्याकडून आपण घेतला होता. हा आपल्या घरीच भेट झालेला आहे. पण याचा फादर राहिलेला नाही आपल्याकडे आता. त्या पक्षाची एवढीच एकच एक 2 पट्टी नेली त्याचे. मदर जी आहे ती PS आनंद सरांची ग्रिझल आहे चेन्नईतली. ते कंटिन्यू 5-6 वर्ष चॅम्पियन आहे. आणि फिमेल ही सनलॉटवाल्यांची फिमेल आहे वरची ही. आणि तो 250 किलोमीटर 5 किलोमीटर प्लेसमेंट वाला मेल आहे. त्या दोघांचा बच्चा हा पहिला जुना. मागील वर्षी. हे काय ग्रिझल बाबरा? हा खाली बाबरा आहे तो वरचाच व्हाईट ग्रिझलचा भाऊ आहे सख्खा. एकाच भावातले दोन्ही निघलेले आहेत. आणि ही व्हाईट ग्रिझल ही यावरील आणि कॅव्हन्डिश लाईनची फिमेल आहे. आता जोड लावलाय का? जोड लावले त्याचे 15 दिवस झाले. अंडे पडले होते पण ते भांडणामध्ये हे झाले म्हणजे. हा दुसरे कोणते जोड पलीकडे अजून 3 आहेत. हे सुट्टे पक्षी किंवा बाबरा कुठल्या लाईनचा आहे का? हे आपल्या घरचंच आहे. आता हा विकी विघ्नेश सरांचा आहे चेन्नई. घरचा पट्टा आहे का? नाही हा घेतलेला आहे. हा याची न्यू रवी लाईन आहे. त्यावेळेस आपल्याला 18,000 रुपयाला रोग घेतलेला. आणि प्लस हे काय म्हणतो आपण ट्रान्सपोर्टेशन एक्स्ट्रा 1,000-1,500 रुपये. तो आपल्या घरचाच पट्टा आहे. जाणार नाही तो लॉंग डिस्टन्स मध्ये. लॉंग डिस्टन्स मध्ये. खालचा बाबरा हा सुद्धा समोरचा बाबरा हा आपल्या घरचाच आहे.
त्याची मदर 2 प्लेसमेंट आहे आणि फादर जनरेटर होता चालू direct. येतात हवेला. हा हवेला चालू येतो. ठेवलेला आहे का विक्रीला? नाही ठेवलेले घरी सगळे पक्षी ठेवले हा. विक्रीला काहीच नाही. विक्रीला सध्या नाही. हे निळ्याचं काय? हे आपल्या घरचेच आहे सगळे. फक्त आपल्या याच्यामध्ये आपल्याकडे जनरेटर मधून आहे. खालचा मिलियन हा जनरेटर मधून 1 मिनिट. बाहेर दिसेल बरं दिसतंय क्लिअर नाही काय विषय. सेफ कडे घे. हा हा घरचा पट्टा आहे का बाहेर? नाही आपण घेतलेला हा फर्स्ट जनरेशनचा आहे. कुठून घेतला? स्नो व्हाईट लॉकवाल्यांचा आहे चेन्नई. चेन्नई मधून. हा फर्स्ट जनरेशनचा आहे. काय किमतीला घेतला होता त्यावेळेस? हा त्यावेळेस बच्चा असताना 15,000 रुपयाला घेतलेले आपण. तिची पट्टा असताना. हा चिची म्हणजे तरी दुसऱ्या तिसऱ्या परवडते असं. बरोबर. आता काय बच्चे बिच्चे काढले त्याचे का अजून? नाही आता मागच्या वर्षी होते. आता या वर्षी अजून जोडात नाही घेतलेला. दुसरा एक खाली आहे खाली. तो एक जाऊ. हा कुठला आहे? घरचा आहे का बाहेर? नाही हा बाहेरचा फर्स्ट जनरेशनचा आहे. किती दिवसाचा आहे साधारण? आता हा जुटून आलेला आहे. दिसतंय. हा हा फर्स्ट जनरेशनचा आहे. हा कुठून आणला होता? अनिल शिवा केरळ. हा काय किमतीला घेतला होता? हा आपण मित्राकडून घेतलेला आहे. त्यांच्याकडून नाही घेतलेला. लागून दुसरे कोणते? हे बाबरा हा समोरचा घेतला. एक जनावर. टोटल किती पक्षी येतात आपले? हा दाखवलेला आहे. जनरेटर सगळे टोटल आपल्याकडे असतील 5 ते 6 मेल आहेत आणि 3 एक फिमेल आहेत. हा एक जनरेटरचा. हा कोणत्या आईसलँड मध्ये बनवता? आता आईसलँडची येलो निघलेली आहे गोल्डन मध्ये. गोल्डन आईसलँड. कापूस असतो. कापूस कुठला आहे? हा एक जनरेटर मध्ये. आईसलँड भारी. एक गोल्ड कुठून आणला होता? काय करता येतो? हे सगळे दाखवलेत. ते आपले बाहेरचं कलेक्शन आहे फर्स्ट जनरेशनचे. पण हा एक आहे गोल्डन आईसलँड मध्ये. हा कुठून आणला होता? हा चेन्नईवरून घेतलेला आहे. कापूस काय खाली? हा विरोनाथचा कापूस आहे. स्वप्नील शेट यांचा. त्यांचे काय म्हणजे प्लेसमेंट वगैरे होती का? आपला कापूस मध्ये नाही प्लेसमेंट बरं का. पण लाईन येऊन टॉप आहे आणि याचे पट्टे सुद्धा येऊन टॉपला चालतात. आता आपल्याकडे चालू आहेत पट्टे. पट्ट्याचे चालू आहेत सध्या हवेला. एकदम बॅलन्स मध्ये पक्षी आहे. कापूस मध्ये अशी लाईन पाहिला आता भेटतच नाही शकतो. जी आहे आपली विरोनाथ जी आहे ना पहिली ओल्ड लाईन तीच फक्त. बरीचशी. त्याचे पहिले पट्टे किती काढले जातात? आता 4 पट्टी नेले आहेत आपल्याकडे. खाली काय ग्रीजल एक काय? तो मिलियन म्हणे. हा कुठला? हा मिलियन म्हणे. आपण कर्नूलवरून घेतलेला आहे. हा याचा एव्हरेज डिसरचा अजून ना जोड मिळेल त्याला. मागच्या वर्षी होते पट्टे ना ते सेल केले आपण सगळे. हा काय किमतीला घेतला? हा त्या टायमाला मला 7 का 8,000 रुपयाला बच्चा असताना घेतलेले आपण. हा आणि याचे मदर फादर डायरेक्ट इम्पोर्टचे आहेत. आणि याचे सख्खा भाऊ एक 3 प्लेसमेंट आहे. किती किलोमीटर? 200 ला फर्स्ट प्लेसमेंट आहे, 300 ला सेकंड आहे, 4थीला 4th प्लेसमेंट आहे. आणि एक सावत्र भाऊ आहे तो 700 ला यंग बर्ड असून प्लेसमेंट मध्ये आणि 1000 किलोमीटरला पण प्लेसमेंट मध्ये. 1000 पर्यंत चालू आहे. हा ही लाईनच आहे म्हणजे हायवेला वगैरे टॉप चालते. हा पण ही याला मिलियमला क्रॉस नाही करते. मी फक्त निळ्या बाबऱ्याला ग्रिझलला क्रॉस करतोय. ग्रिझल क्रॉस केलं तर निघतात का? 100% कलर पण निघतो आणि लाईन पण चांगली अपडेट चालते. त्याच्या खाली येते का? ते टायगर मध्ये होतो. हा टायगर ग्रिझल आहे. हा कुठला आहे? हा याचा आहे चेन्नईचाच आहे. पेडिग्री वगैरे फादरचा डायरेक्ट केनेलचा आहे आणि मदर फर्स्ट जनरेशनची आहे. त्याचे काय पट्टे पट्टे मागील वर्षी निघले तेवढे सगळे सेल केले. आता याच्यामध्ये एकच पट्टा आहे. म्हणजे आपला सगळ्यात आवडता पक्षी आहे ग्रिझल मध्ये आहे. ग्रिझल मध्ये हा करायचे पट्टे एवढे चालतात ना. त्याला काही निळे टाकताय का आपले? नाही टीएस आनंद सरांची म्हणजे याला प्रत्येक फिमेल क्रॉस केली ना कोणत्याही फिमेलला रिझल्ट देतो हा. कलर आणि शिवाय प्लस उडान
हे दोन्ही हा, कॉम्बिनेशन दोन्ही परफेक्ट आपण कसं म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये. मस्त आहे. दुसरा कोणता आहे अजून दाखवण्यासारखा? कागदी काहीतरी कुठला आहे? आता हा एक कागदी आहे, गणेश सरांचा आहे डायरेक्ट. आता हा नवीनच घेतलेला आहे, आता सध्या गळतीवरती आहे. गळतीवरती. आता मूल गणेश मला बॅलन्स वगैरे व्यवस्थित आहे एकदम टॉपचा. हा काय किमतीला खरेदी केला होता? हा पण 20,000 रुपयाला पेअर घेतलेला आहे. हा मेल आहे, मस्त पक्षी. स्लिम मध्ये, पुन्हा अजून व्हाईट मध्ये एक आहे. हा कुठला आहे? हा केरळचा आहे, अनिल शेवयांचा 1000 किलोमीटरची लाईन आहे. मस्त आहे. हा पण आत्ताच घेतलेला आहे. हे काय कागदीच काढायचे हिशोबाने घेतलं? नाही, कागदीची लाईन आपल्या एकदम टॉप मधली आहे कागदीची लाईन. आपल्या शोकच कागदाचं आहे, पण म्हणून असे पक्षी भेटत नव्हते म्हणून थांबलो होतं. तर हा लॉंग डिस्टन्स मधला आहे पक्षी. लॉंग डिस्टन्स. त्याला काय फिमेल वगैरे घेतलेली का? फिमेल नाही याचे, पण आपली गणेश म्हणजे क्रॉस करणार याला. हा अजून कोणता धुंदा कुठला आहे? हा खास अजून तो आपल्या धरपकडचा आहे. सापडलेला. हा तो सापड भेटलेला आहे. अजून नाही कोणते पलीकडच्या. हा कापूस पुण्यातील कापूस आहे, कोथरूड वरून घेतलेला आहे आपण. हा स्वतः 150 किलोमीटर फॉलोविंग आहे. आणि याची सख्खी बहीण 2 प्लेसमेंट आहे याची. आणि हे मादीच काय? हा हे मादी कलर कापूस आहे, पण ती निळ्यातील लाईन आहे. त्याच्या काय पट्ट्या बिट्ट्या? हा फर्स्ट टाइम रोडवरती घेतलेला आहे. आता फिमेलचे सख्खे बहीण भाऊ 400-500 किलोमीटर प्लेसमेंट मध्ये आहेत, पुण्यामध्येच खेळतात ते. आतापर्यंत हा पहिला जोड आहे. हा पहिलेच हे करतोय. हा कुठून आणलेला आहे? हे पण चेन्नईवरून घेतलेले फर्स्ट जनरेशनचे. त्याचे काय पहिले बच्चे बिच्चे काढले? पहिले बच्चे काढले होते ते सगळे शेअर केले. ह्यांचा हा काय किमतीला घेतला होता? हा पण 18,000 रुपयाला 16,000 रुपयाला पडलेला घरी असतो. यांचं काय? हा एक मिलियनचा आहे. हा मेल आपल्या घरचा आहे आणि फिमेल युवी रेड्डी सरांची. पहिल्यांदा जोड पाहिला त्याचा पट्टा आहे का? पहिलाच जोड लावलेला आहे. तांडीचे म्हणजे पट्टे काय नंतर देणार का ठेवणार? यातले पट्टे आपण शिलेच करतो मिलियनचे. योग्य किंमत आली तर. पट्ट्यांचा रेट काय घेता साधारण? तरी आपण मिलियन 5च्या पुढेच, आणि मग जसे क्वालिटी निघेल, कलर निघेल, मार्किंग निघेल त्या हिशोबाने. ही आपली याची चेन्नई बेंगलोरवरून घेतली ती टॉप गन लाईनची. पेडिग्री नाही, पण ती फॉलोविंग आहे तिची बहीण ती स्वतः. पण ती आपल्याला आता सध्या बच्चे पोहोचायला आपल्याकडे. खालच्या बुंद्याच काय पट्टा? ते बच्चे पोहोचल्याची आपल्या घरचीची ब्रीड ती. आता याच्यामध्ये ही एक फिमेल आहे पाण्याजोगी. कोणता आहे? कुठली आहे? फास्ट रेड लाईन आहे, विकी विघ्नेश सरांची. बच्चा असताना आणला होता? नाही, मोठीच होती. ही पण लॉंग डिस्टन्स मध्ये का? लॉंग डिस्टन्स मध्ये येते. याचे मदर फादर डायरेक्ट इम्पोर्ट आहे. त्याचे काय पट्टे पहिले काढले? काढलेले आहेत, पण ते 2च पट्टे दोन्ही आपल्या घरी ठेवलेले आहेत. त्याचे पट्टे नाही शेल केले आपण. दुसरे अजून TS आनंद सरांची आहे, चेन्नई. ग्रिझल आहे, 2nd जनरेशनची फिमेल आहे. आपल्याकडे बच्चे बिच्चे काढले? याचे बच्चे निघलेले आहेत. आणि हिचे सख्खे बहीण भाऊ बरेचसे फर्स्ट प्लेसमेंट मध्ये, 2nd प्लेसमेंट मध्ये, निळ्या बाबरांच्या पुढे, म्हणजे आपण कसं म्हणतो 1000-1200 पक्षांमध्ये प्लेसमेंट घेतलेले पक्ष. जे सख्खे बहीण भावांना. काय किमतीला घेतला होता पक्षी? आपल्याला त्या टाइमला 13-14 हजार पर्यंत पडला असेल घरी यायला.
सिल्वर रिझल्ट काय घरची आहे का आपली आणलेली आहे? कोणती? ही समोरची ही पुण्यातील भामोडक म्हणून आहेत, हा त्यांच्याकडची आहे. त्यांनी ग्रिझलचा एक पेअर घेतला होता 1,30,000 रुपयाला. त्यातील तो ग्रिझल आहे ना अग्नीचा, त्याची मुलगी ही आता जोडवरती घ्यायची आपल्याला. आता जोडून आली किती वर्ष नाही ते जुटली आहे पण अजून जोडणी नाही घेतली आता जागा कमी असल्यामुळे ना. हा ही एक मिलियन फिमेल आहे, ही व्हरायटी सरांची. हा ते बॅलन्स वगैरे आणि सगळ्यात आवडता पक्षी आपल्या मिलियन मध्ये. रिझल्ट दिलेला आहे. हा रिझल्ट म्हणजे लय जबरदस्त. तिचे पट्टे मागच्या वर्षी म्हणजे 40-45 किलोमीटर पर्यंत टॉचिंग झालेले आहे त्या पट्ट्यांचं. आणि मार्किंग सुद्धा एकदम टॉप मध्ये, रेड कलर पूर्ण दुबाज मध्ये, लाल दुबाज मध्ये, आईसलाईन व्हाईट. तिला आता जोडावर घ्यायची का? हा जोडावरती घ्यायची. त्याची पट्टी निघली आहेत 2 आता आरामावरती सध्या. हे कापूस काय? हा घरचा पट्टा आहे आपले. दोन्ही पण हे घरचे नाही, जोड नाही, फिमेलच आहेत ते. आता परत हे टायगर रिझल आहे. पलीकडे टायगर रिझल मेल आहे तो. हा मग त्यासाठीच घेतली ही फिमेल. कुठली लाईन? ही केरळची अनिल शेवळ्यांची आहे, फर्स्ट जनरेशनची आहे. हा बच्चा असताना घेतला होता आपण. काय किमतीला बसला होता? हा आपल्याला घरी पण 9,000 रुपयाला बसला होता. आता घेऊन तरी 4-5 महिने झाले असतील. जुटत आलेला आहे. 2 पर बाकी अजून तरी. अजून 3-4 महिने. हा म्हणजे 2 महिन्यानंतर इन ब्रीडिंगला. कापूस गाडावर कुठली आहे? ती पुण्यातूनच घेतली आपण. मस्त आहे. हा सिंगल टेल बॅलन्स आणि लाईन सुद्धा हवेला टॉप चालते एकदम. अजून जोडावर नाही घेतलेली? नाही अजून नाही, जागा नसल्यामुळे. कोणता मेल टाकणार आहे का आता? हा स्वतः 150 किलोमीटर फॉलोईन आहे तो टाकायचा. आणि पुण्यातीलच म्हणजे जी लाईन आहे ना, जुनी लाईन पुण्यातली कापूसची प्रॉपर लाईन तयार करायची ती. रिझल्ट त्या दुनिया रिझल्टच्या. आता ही आपण याच्यावरून घेतली, केरळवरून घेतली अनिल शेवळ्यांची. रेड रिझल्ट मधून आहे, शॉर्ट डिस्टन्स एकदम. किती दिवसाचा आहे पक्ष आता? आता हा तरी दुसरा 2 पर झालेले म्हणजे तरी पट्टाच्या 70-80 दिवसाचा असं म्हणजे. काय किमतीला घेतला? हा पण 9,000 म्हणजे घरीपर्यंत 11,000 पडला आपल्याला. लाईन चांगली असल्यामुळे मग आपण हा याचा फादर स्वतः 6 वेळा प्लेसमेंट यायचे आणि पूर्ण इम्पोर्ट आहे. आणि कलर साठी घेतलेला हा पक्षी आपण. लाईन सुद्धा आणि कलर सुद्धा. ही कापूस ओके बरोबर. 1 मिनिट अजून नेमके. ही गणेश म्हणजे आता सध्या गळतीवरती आहे, त्याच्यामुळे पक्षी लक्षात येत नाही. सिंगल टेल वगैरे एकदम प्रॉपर पक्षी. साईज सुद्धा मीडियम, मोठ्या साईज मध्ये नाही. 4-5 महिन्याचा नाही. हा मोठा जोड आहे. ब्रीडिंग मध्ये होता आपण ज्यांच्याकडून घेतला, पुण्यातूनच घेतला. ब्रीडिंग मध्ये होता तिथं. मग त्याला आता सध्या आरामावर ठेवलाय. रिंग त्यांची हा गणेश यांचीच आहे. ओके. जनरेटनची फिमेल आहेत. कोणती? बरेचसे बाहेर गेले. ती जनरेटर फिमेल आहे. किती दिवसाची साधारण? आता ही तरी 2 वर्ष झालेली आहे आपल्याकडे. आणि ग्रँड मदर ग्रँड फादर पूर्णपणे फॉलोइंग म्हणजे आपण 1000 किलोमीटरच्या पुढे रेस खेळले 100% जनरेटर असून शिवाय प्लेसमेंट मध्ये रिझल्ट लाईन. हा 100% रिझल्ट लाईन जनरेटर मध्ये. आता किती काढले हिचं पट्टे यावर्षी अजून जोडात नाही घेतलेली आता घ्यायची. हा 100% जनरेटर असून सगळे फॉलोइंग लाईन म्हणजे 100%. जर्दी कापूस विकलेली आहे. हा ती आपण शेअर केलेली ती
पुन्हा एक मिलियन फिमेल आहे. मगाशी पाहिला तो मेल ना, त्याची सख्खी बहीण आहे. हा, याला फक्त आपण निळ्या बबऱ्या किंवा ग्रिजल क्रॉस करतो लाईनला. पहिले पट्टे काढले तिचे. हा, पहिले पट्टे काढलेले हिचे, ते सगळे सील झाले. काय कलर काय मारते? हेच ग्रिजल ग्रिजल काढते आणि मिल मुळे टाकले तर मिल वरती पट्टे काढते. जसं मिल टाकू ना त्या पद्धतीने. हा, आणि 100% विनिंग लाईन आहे. सख्या भावाचे 3 प्लेसमेंट, सावत्र भाऊ 1 आहे, त्याचे 2 प्लेस 700 ला आणि 1000 ला प्लेसमेंट आहे. पर रिझल्ट मध्ये. हा, 100%. जनरलचे नेमके बाकी पक्षी बाहेर गेलेत बरं का. बाहेर गेले. हा, हवेला आले काय यातले? नाही, आत्ताच बाहेर निघलेले. एक जनरल फिमेल आहे. फर्स्ट जनरेशन आहे. घेतलेली आपण. ही घेतलेली आहे बाहेरची. किती रुपयांना खरेदी केली होती? ही आपल्याला घरी परत 11,000 रुपयाला पडलेली. अजून जोडावर नाही घेतली तिला? अजून नाही घेतली जोड्यावरती. ही एक फिमेल आहे जनरेटर मध्ये. बच्चाची. हा, किती दिवसाचा? अनिल शिवांचा आहे. याचे अजून 3-4 पर बाकी आहेत. गोल्डन आईस लाईन मध्ये. ओके. बाहेर गेलेले आता काय? बाहेर गेलेत बरेचसे पक्षी आता. त्याच्यामध्ये विक्रीला काय आता आहे का काही? आता सध्या विक्रीला तर नाही काही बरं का, कारण आपलं घरचंच कलेक्शन आहे. आणि मला जास्त शौक कलेक्शन करायचं आहे. आपण जे पक्षी पाहिले त्या सर्व पक्ष्यांच्या पेडिग्री अवेलेबल आहेत. त्या एक थोडक्यात पाहून घेऊ आपण. ही कोणती आहे पहिली? विकनेस सरांची. विकनेस सरांची. कोणत्या पक्षाची? हा, सज्जक बुलवाडा आहे 100%. ही कोणती आहे? ही टी सरांची व्हाईट ग्रिजल फिमेल आहे जी. तिची आहे. ज्यांना खरंच पक्षी भविष्यात घ्यायचा किंवा घर त्यांना फोटो भेटतील त्यांचे क्लिअर पाहण्यासाठी, ही कोणाची? ही विकनेस सरांचीच आहे. न्यूरम लाईनचा जेलिजेमा. ही सज्जक बुलवाडा आहे. हे मिलीमनची येते. ही मिलीमनचीच आहे. ही ग्रिझेलची. ही जनार्दनची. ही स्नो व्हाईट टॉपलिनची जनार्दन. ही मिलीमनचीच आहे. मिलीमन्स. हे केरळमधून अनिल शिवाय. ही पण जनार्दनची. ते जनार्दन आहे. ही जनार्दन आहे. आता ही जी आपण पाहिली ना जनार्दन फिमेल, जे पूर्णपणे याच्यामध्ये पूर्ण याचे ग्रँडमदर ग्रँडफादर पूर्ण फॉलोविंग येते. 100% जनार्दन. खरंच घ्यायचे ते तुमच्याशी पर्सनली करून फोटो. हे कोणाची? ही जनार्दन आहे. जनार्दन. ही जनार्दन ही आपली घरच्या पक्षाची आहे. तयार करून ठेवली. ही टायगर ग्रिझलची. ही टायगर ग्रिझल मधूनच आहे. ही मिलीमन्स जनार्दनची. ही रेड ग्रिझलची आहे. ही जनार्दनची. ही मिलीमन्स. आणि ही व्हाईटची जी 1000 किलोमीटरचा पक्षी पाहिला ना आपण त्याची. ओके.
आणि हे सर्टिफिकेट आहेत जे आपण विनिंगचे पक्षी घेतलेले ते जो मिल आहे तो सेकंड, हे 2 प्लेसमेंट वाले फिमेलचे आहेत, सेकंड आणि 5वा प्लेसमेंट ही जो 500 किलोमीटरला 200 किलोमीटरला फर्स्ट प्लेसमेंट आहे आणि तोच मेन 500ला 12 प्लेसमेंट आहे. ही आपण व्हाईट ग्रिझल जो घेतला होता 700 किलोमीटर प्लेसमेंट वाला, हा आपल्याकडे पक्षी नाही, त्याची पट्टी आहेत 2, त्याच्या फादरची पेडिग्री आहे. ही सुनील आकुंटींची आपण ब्ल्यू कलर मधून फिमेल घेतली होती, त्याची सर्टिफिकेट.